नमस्कार, मी भारती. श्रेयस किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय घाऱ्यात. त्यासाठी लागणारे साहित्य बघू. इथं मी घेतलाय अर्धा किलो हा लाल भोपळा घेतलाय, 1 वाटी गूळ घेतलाय, थोडंसं जायफळ, चिमूटभर मीठ, वेलची पावडर, 4 चमचे बेसन घेतले, 4 चमचे तांदळाचं पीठ घेतले, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले. हे आपण अगोदर भोपळ्याचे साल काढून घेऊ. हे बघा, हे अशा त्यातले बी आपण चमच्याने काढून घेऊ. हे बघा, हे आपण बी काढून घेतलेत. ह्याच्या अशा फोडी कट करून घेऊ. त्याशी आपण साल काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपण सगळी साल काढून घेऊ. हे बघा, आपण सगळ्या अशा साली काढून घेतलेत. आता ह्याचे छोटे छोटे आपण फोडी करून घेऊ. हे बघा, आपण ह्या फोडी अशा कट करून घेतलेत. आता हे आपण कुकरच्या डब्यामध्ये घेऊ. ह्याला पाणी अजिबात टाकायचं नाही. न पाणी टाकताच आपण हे शिजवून घ्यायचं. हे बघा, आपण हे अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. एकदम खुसखुशीत अशा आपल्या घाऱ्या होतात, अजिबात फसत नाहीत. हे बघा, आपण असे भोपळ्याचे काप करून घेतले. त्यामध्ये आता आपण हे 1 वाटी गूळ टाकू. यात अजिबात पाणी टाकायचं नाही. पाण्यामध्ये आपल्याला हा भोपळा शिजवायचा नाही. गूळ हे बघा, मी कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकले, त्याच्यामध्ये 1 रिंग टाकली. त्या रिंगवरती आपण हे डबा ठेवून घेऊ. आपण मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घेऊ. हे बघा, हे कुकरला आपण गॅस चालू केलाय. मीडियम गॅसवरती आपण 3 शिट्ट्या काढून घेऊ. हे बघा, आपण 3 शिट्ट्या घेतल्यात. हे बघा, आपल्या भोपळ्याला एकदम छान असं गुळच पाणी सुटले. अजिबात पाणी न टाकता असं शिजवून घेतलंय. हा भोपळा आपण छान शिजलाय. आपण हे काढून घेऊ. हे न पाणी टाकता आपण शिजवल्यामुळं आपल्या घरांना एकदम छान अशी टेस्ट येते. हे छान आपण मिक्स करून घेऊ. हे बघा, हे आपण छान असं मॅशरनं असं मिक्स करून घेतले. आता हे आपण बाजूला ठेवू. इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले. हे चाळून घेतले पीठ आपण. इथं 4 चमचे तांदळाचं पीठ घेतले. तांदळाच्या पिठाने एकदम क्रिस्पी छान होतात. आणि इथं 4 चमचे बेसन घेतले. बेसनने पण एकदम खुसखुशीत अशा आपल्या घाऱ्या बनतात. आपण हे बघा, थोडीशी आपण मिठाची चिमट टाकतोय. आणि घाऱ्याला आपल्या चव एकदम छान येते. आपण गोडाच्या पदार्थात थोडंसं मिठाची चिमट टाकायची. त्या पदार्थाला आणखी चव येते. इथं अर्धा चमचा वेलची पावडर टाकली. इथं थोडंसं जायफळचा तुकडा घेतलाय मी, थोडासा टाकायचं.
तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल. हे आपण असं मिक्स करून घेऊ. आपण हे गुळ आणि भोपळ्याचं मिश्रण केलेले मिश्रण आपण आता ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ. थोडं थोडं असं मिश्रण टाकायचं. आपल्याला दुसरं पाणी वापरायचं नाही. ह्याच मिश्रणमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. जायफळ आपल्या घरांना एकदम छान अशी टेस्ट येते. हे बघा, हे गव्हाचं पीठ आपल्याला थोडंसं कमी जास्त लागू शकतंय. आपल्याला आणखी थोडंसं अर्धी वाटी पीठ घेतलंय मी. असं घट्टसर आपण गोळा मळून घेऊ. हे बघा, हे आपण सगळं मिश्रण ह्या पिठामध्ये घालून घेतलंय. असं थोडं थोडं मिश्रण टाकत आपण हे पीठ मळून घ्यायचं. हे बघा, हा गोळा आपण छान असा मळून घेतलाय. आता हे लाटून घेऊ. हे बघा, हे आपण असं गोळा बनवून घेतलेलं हे आपण आता लाटून घेऊ. थोडंच पीठ लावलंय आपण सुकं. जर तुम्हाला पीठ नाही आवडत तर तुम्ही तेल लावून पण लाटू शकताय. हे बघा, असं आपण ही पोळी लाटून घेतली. आपण हे ग्लास ना आता असं कट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण दुसरी पण पोळी लाटून घेऊ. आपण हे सगळ्या अशा घाऱ्या लाटून कट करून घेऊ. तुम्हाला जर खसखस आवडत असेल तर तुम्ही या पोळीवरती खसखस लावून लाटू शकताय. हे बघा, आपल्या सगळ्या घाऱ्या अशा आपण कट करून घेतल्यात. आता आपण हे तळून घेऊ. हे बघा, आपलं तेल छान असं कडले. आपण हे एक एक अशा घाऱ्या या तेलामध्ये तळून घेऊ. हे आपल्या घाऱ्या एकदम छान अशा फुगून वरती येते. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि अजिबात ह्या घाऱ्या आपल्या फसत नाही. हे बघा, आपल्या घाऱ्या किती छान अशा फुगून आल्यात. अशा आपण दोन्ही साईडने छान अशा तळून घेऊ. हे बघा, आपल्या किती छान अशा घाऱ्या फुगलेत. ते आता आपण काढून घेऊ. हे आता आपण अशा पद्धतीने सगळ्या घाऱ्या आपण तळून घेऊ. हे बघा, आपल्या घाऱ्या सगळ्या तळून तयार आहेत. एकूण एक घारी आपली छान अशी फुगली. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा. आपल्या घाऱ्या अजिबात फसणार नाहीत. एकदम छान अशा आपल्या घाऱ्या तयार झाल्यात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.